मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 1 महिना उलटून गेलाय. अद्यापही या हत्येचा तपास सुरूच आहे. मस्साजोगच काय तर उभा महाराष्ट्र आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्या प्रकरणाशी निगडीत असलेले वाल्मिक कराडला सुद्धा खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाच्या निमित्ताने समोर आलेलं वाल्मिक कराड हे नाव. या वाल्मिक कराडवर पहिल्यांदाच असे आरोप झालेत का? खंडणीचा गुन्हा एवढा एकच गुन्हा त्याच्यावर दाखल आहे का? नाही. वाल्मिक कराडवर याआधी 15 गुन्हे दाखल आहेत. कोणते? कसले? त्याचं पुढे काय झालं? सगळं सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. मस्साजोगच्या संतोष देशमुखांच्या प्रकरणात कराडवर देखील संशय घेतला जातोय. वाल्मिक कराड अद्याप तरी देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपी नाहीये, पण त्याच्यावर या हत्येच्या गुन्ह्याचे आरोप आहेत. ज्या लोकांनी संतोष देशमुखांना मारलं त्या लोकांच्या संपर्कात वाल्मिक कराड होता असे आरोप आहेत. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आहे असंही म्हटलं जात आहे. आता दुसरं असं, अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मागणी पूर्ण नाही झाली तर हातपायही तोडले जातील, कायमची वाट लावण्याची धमकी सुद्धा वाल्मिक कराडने दिल्याचा आरोप करण्यात येत होता. तपास यंत्रणेला असं एक कॉल रेकॉर्डिंग मिळालं. CID या आवाजाचा नमुना तपासणारे. हा आवाज वाल्मिकचाच आहे का याची खातरजमा झाली. हे सॅम्पल जर जुळले तर कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जुलूमशाही, दडपशाही, खंडणीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. इतकंच नाही तर किती माणसं गायब झाली, किती खून झाले याची पाळंमुळं खोदून काढण्यात येत आहेत. पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या वाल्मिक कराडवर याआधीही अनेक गुन्हे नोंद असल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडवर याआधी 15 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 8 गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खंडणीसह इतर 4 प्रकरणं सुद्धा न्यायप्रविष्ट आहेत. आता बघूयात वाल्मिक कराडवर दाखल झालेले गुन्हे. मुद्देसूद बघूयात. साल 1999 परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्यात निर्दोष मुक्तता. साल 2001 परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्यात निर्दोष मुक्तता. त्याच वर्षी 2001 साल परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्यात निर्दोष मुक्तता. साल 2002 परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्यात निर्दोष मुक्तता. साल 2002 अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्यात निर्दोष मुक्तता. साल 2006 परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्यात निर्दोष मुक्तता. साल 2008 परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्यात निर्दोष मुक्तता. साल 2008 परत त्याच वर्षी दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्ह्यात निर्दोष मुक्तता. बर्दापूर पोलीस ठाण्यात 2015ला दाखल, गुन्ह्यात दोषारोपामधून मुक्तता. बर्दापूर पोलीस ठाण्यात 2019ला दाखल, गुन्ह्यात आरोपी विरुद्ध पुरावा न मिळाल्याने दोषारोपपत्र दाखल नाही. परळी शहर पोलीस ठाण्यात 2024ला दाखल गुन्ह्यात नाव कमी करण्यात आले. वाल्मिक कराडच्या विरोधात पवनचक्की खंडणी प्रकरणासह अन्य 3 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. ज्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे त्याची पोलीस कोठडी 14 तारखेला संपेल, पण त्याच गुन्ह्यात SIT कडून पोलीस कोठडी वाढवून मागितली जाण्याचीही शक्यता आहे. वाल्मिक कराड अद्याप देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपी नाही, पण पुढे आता हत्या प्रकरणात आणखी काय काय समोर येतंय हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.